पंच पंच आमदार चषक सेकंड राऊंडचा हा शेवटचा सामना आहे. सलामीची जोडी देखील मैदानात दाखल झालेली आहे गोरेगाव संघाची. चला मॅच चालू करायची आहे. पंच कॉमेंट्री बॉक्स मध्ये समीरजी सोमणे सर आपण सुद्धा मॅचला चालू करायची है. बड़े बड़े शहरों में छोटी छोटी बातें होती रहती है. सलामीची जोडी गोरेगाव संघाची मैदानात दाखल झाले. आराम आणि त्याच्या साथीला आहे कवनेन. पहिल्या षटक घेऊन आलाय शेलू संघाकडून. शेलू संघ चला मॅचला लगेच सुरुवात करा. 4 षटक 20 मिनिटांचा अवधी तुमच्यासाठी असेल कारण अगोदरच उशीर झालाय. वेळेच्या बाबतीत सर्वच टीमला विनंती की आपण सहकार्य करा. धनंजय मुकणे आलाय पहिले षटक घेऊन. पंचांचा इशारा आलाय. 4 षटकांचा सामना. आराम स्ट्रायकिंग एंडला आणि त्याच्या साथीला कवनेन. पहिले षटक पहिलाच बॉल खोलात टाकला होता. मिडॉनच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल होतोय आणि पहिलाच चेंडू निर्धाव इथे टाकलाय. चांगली गोलंदाजी. आमदार चषकाचे आयोजन सन्माननीय हरीशजी धुळे साहेब या स्पर्धेचे मुख्य आयोजक. त्यांच्या संकल्पनेतून साकारलेली ही स्पर्धा. आजची सेकंड डे नाईट आहे. आमदार चषकाचे दमदार असं आयोजन. फुल टॉस आणि त्यावरती ते कडा प्रहार पाहायला मिळतोय. बॉल आलाय फाईन लेगला. मिळतील धावा 6. षटकार 6 धावा. साडी तिसरे पंच थर्ड अंपायर. आपण लवकरात लवकर डीके कारण बॅटिंग करणाऱ्या टीमने ते DRS घेतला अर्थातच रिव्ह्यू घेतलाय. इट्स अ फेअर डिलिव्हरी आणि बॅटिंग करणाऱ्या टीमने मात्र रिव्ह्यू गमावला हे लक्षात असू द्या या इनिंगसाठी. षटकार आला आणि या षटकाराने धाव फलक येते 6. पहिला चेंडू निर्धाव. त्यानंतरचा धनंजयने फुल टॉस चेंडू टाकला. त्यावरती आक्रमण केलं फलंदाज आरामने. त्याच्या साथीला येतो कवनेन. 4 षटकांचा सामना. शिवसाई शेलू आणि त्यांच्या विरोधात उमर 11 गोरेगाव या दोन संघादरम्यान चालू असलेली लढत. फुलटॉस बॉल उडवला एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून. लॉंग ऑफचा फिल्डर अडवू शकणार नाही या चौकार. बॉल चाललाय सीमारेषा पार. मिळतील धावा 4. चौकार. गोरेगाव टीम कडून एक फटका. फुलटॉस बॉल फाईन लेगला षटकार आला. त्यानंतर हा एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून मात्र मारला. प्रॉपर टायमिंग होतं या फटक्यावरती. चांगली बॅटिंग आराम कडून. गती कमी केली. बॉल आलाय तो मिड विकेटला. क्षेत्ररक्षक वेगाने तिथे पोहोचतोय. अक्षय होता त्या ठिकाणी. चूक झाले. बॉल चाललाय सीमारेषा पार. बॅक टू बॅक 2 चौकार. मात्र 2 चौकार आलेले आहेत. चांगली बॅटिंग करतोय कवनेन. सध्याच्या घडीला उमर 11 गोरेगाव
या टीमसाठी. शॉर्ट पिच बॉल पूल केलाय तो देखील समोर. काय कमालीची फटकेबाजी. उत्तुंग षटकार कवनेंच्या बॅटमधून. उमर 11 गोरेगाव संघाच्या 20 धाबा झालेल्या आहेत. त्यामध्ये 2 षटकार आहेत आणि 2 चौकार आहेत. कवनेंच्याच बॅटमधून या धाबा आल्यात. फ्लाइंग स्टार्ट आणि अद्यापही एक चेंडू शिल्लक आहे. मागच्या मॅचमध्ये चांदईच्या विरोधात याच धनंजय मुकणेने 2 षटकांमध्ये फलंदाजांना थांबवलं तर विकेट घेतल्या होत्या. मध्ये तब्बल 20 धाबा कुठल्या त्या कवनींनी आपलं काम त्याने तमाम केलेले. नक्कीच सुरुवातीला जात असताना जो फ्लाइंग स्टार्ट त्याला द्यायचा होता तो मात्र नक्कीच त्याने दिलाय. 2 चौकार 2 षटकार त्याच्या बॅटमधून आले. शेवटच्या चेंडूवरती फुलटॉस बॉलवरती टायमिंग जुळलं नाही. अक्षयने त्याचा झेल घेतला आणि पहिली विकेट कवनींच्या स्वरूपात प्राप्त केली गोलंदाज धनंजय मुकणेने. 1 बाद 20 धावा आहेत धावफलकावर. सेकंड ओव्हरमध्ये बॉलिंगसाठी आलाय तो निहाल शेट्टे. कमबॅक करावा लागेल कारण पहिल्याच ओव्हरमध्ये 20 आल्यात. भले विकेट आले परंतु धावांचा ओघ प्रचंड आहे. नवीन फलंदाज मैदानात मोहम्मद. आता स्ट्रायकिंग एंडला असेल तो आराम. निहाल शेट्टे शेलू संघाकडून. हा चेंडू खाली राहिला. थोडी स्लिंगा मलिंगा स्टाईल असल्यानंतर जे कुठून चेंडू डिलिव्हर्ड करतात या गोष्टीकडे तुम्हाला सातत्यानं लक्ष केंद्रित करावं लागतं. एक्झॅक्टली कुठना तो बॉलिंग करतोय. पहिला चेंडू निर्धाव आलाय. निर्धाव चेंडूंची गरज आहे सध्याच्या घडीला शेलू संघाला कारण पहिल्याच ओव्हरमध्ये तब्बल 20 धावा कुठल्या गेल्यात. 2 षटकार 2 चौकार मारलेत कवनीन परंतु तो बाद झाला. ही एक जमेची बाब शेलू संघासाठी. संधी मिळाली या ओव्हरमध्ये निहालला. 20 धावा 1 विकेट. सेकंड ओव्हर 4 षटकांचा सामना. टप्पा पडल्यानंतर उसळी घेतली. याच फरकाबद्दल आपण चर्चा करत होतो की एक्झॅक्टली ते बॉल डिलिव्हर्ड कुठून करतायत. स्लिंगा स्टाईल असल्यानंतर जेव्हा हात फिरतो त्यावेळी जर का खांद्याच्या लेवल वरना टाकला खांद्याच्या वरतून थोडा तर बाउन्स मिळतो. खालून टाकला बॉल तर नक्कीच थोडा खाली राहतो. या गोष्टी तुम्हाला तपासाव्या लागतात. नजर ठेवावी लागते रिस्टवरती गोलंदाजाच्या. पुढे ठेवला एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून फटका खेचलाय. डीपला फिल्डर होता परंतु हा चौकार अडू शकणार नाही. आरामच्या बॅटमधून आला हा पहिला चौकार. नंतरचा स्लाइट ओव्हरपिच बॉल होता आणि त्यावरती नक्कीच आक्रमण केलंय. कव्हरच्या वरतून मारलेला चौकार. एक आता फिल्डर ठेवण्यात आलाय. धावा झाल्या त्या 24. गती कमी केली. पूल केल्या मिड विकेटला. पॅरलल स्ट्रोक होता. अगदी बॅनर समोर हा झेल घेतला जातोय. आराम देखील बाद झालाय. निहाल शेट्टेच्या खात्यामध्ये आणखी एक विकेट चालू आहे. धावा झाल्यात त्या मात्र 24.
केलेलं आहे त्या सेटअपवरती आता कामगिरी करावी लागणार आहे मोहम्मद आणि त्याच्या साथीला. नुकताच कामिल टीमचा कॅप्टन निहाल शेट्टीने कमबॅक करून दिले शेलू संघाला. फुल टॉस बॉल, जास्त काही करता आलं नाही लॉंग ऑनच्या दिशेनं. व्ही शेपमध्ये हा फटका, फक्त एकच धाव, 5च धावा दिल्यात आतापर्यंत निहालने. रनअप मोठा नाहीये, छोटाच रनअप आहे, परंतु टप्पा त्याने चांगला ठेवला या षटकामध्ये. 5च धावा दिल्यात. धावसंख्या 25 ऑन स्ट्राईक असेल पहिल्यांदा आता मोहम्मद. 25 धावा. डाऊन द ग्राउंड हा फटका खेचलाय, अडू शकणार नाही कोणता क्षेत्ररक्षक. लास्ट बॉल वरती आलाय तो चौकार. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या ओव्हरमध्ये धावा होत्या 20, या ओव्हरमध्ये धावा आल्यात त्या 9. धावसंख्या ती उमर 11 गोरेगाव संघाची 29. 29 लॉस ऑफ 2 विकेट. त्याचं षटक हे उमर 11 गोरेगाव संघाच्या बाजूने न होता कदाचित शेलू संघाच्या बाजूने होतंय, परंतु या षटकाच्या शेवटच्या चेंडूवरती चौकार खेचून मात्र नक्कीच जी धावगती अबाधित ठेवायची होती ती ठेवलेली आहे उमर 11 गोरेगाव टीमने. 14.50च्या सरासरीने धावा झाल्या तर 29. तिसऱ्या षटकात बॉलिंगसाठी आलाय तो रजत. एक पर्व मला आठवतंय की जेव्हा शेलू प्रीमियर लीग मध्ये रजत चमकला होता, मला असं वाटतं पहिल्याच पर्वात प्लेअर ऑफ द टुर्नामेंटचं पारितोषिक त्यानं पटकावलं होतं आणि तेव्हापासून या संघामध्ये त्याची वर्णी लागली. तोच सध्या गोलंदाजीसाठी आलाय, परंतु कामिल आहे त्याच्यासमोर. एक आक्रमक फलंदाज आहे कामिल. ड्राईव्ह लेंथला असलेला हा बॉल स्क्रीनच्या दिशेने चाललाय. 1 बाउन्स येतोय कामिलच्या बॅटमधून, चौकार. चौकार षटकार रोखावे लागतील आणि विकेट्स घ्याव्या लागतील. 2 विकेट आल्यात. टीमचा कॅप्टन आहे कामिल. ड्राईव्ह लेंथला बॉल होता, समोर खेचला हा चौकार. गती कमी केली, दिशा मात्र भरकटलेली आहे. व्हाईट बॉल इथे घोषित करतायत पंच. अतिरिक्त धाव जोडली जाते. धावसंख्या 34. तिसरं षटक कामिल समवेत चर्चा करत असताना मोहम्मद. शिवसाई शेलू संघाला धाबा रोखण्याचं काम करायचं असेल तर कामिलची विकेट घेणं फार महत्त्वाचं आहे. हा महत्त्वाचा कडी आहे अर्थातच मी या मॅचचा संपूर्णपणे, कारण सेटअप नक्कीच चांगला करून दिलाय दोन्ही फलंदाजाने आणि तो सेटअप पुढे न्यायचा असेल तर कामिल हा महत्त्वाचा फलंदाज आहे उमर 11 गोरेगाव टीमसाठी. राईट आर्म राऊंड द विकेटने अँगल चेंज केलाय. टप्पा पडल्यानंतर अँगल बनवत हा चेंडू थोडा बाहेर निघाला. रजत, हे करावं लागेल, उपाययोजना करावी लागणार आहे. प्रश्नचिन्ह नक्कीच उभारलेत. सुरुवातीला आक्रमण केलं ते कौनिनने, त्यानंतर आरामच्या बॅटमधून देखील फटका आले, कामिलच्या बॅटमधून फटके आलेत. मोहम्मद नॉन स्ट्रायकिंग एंडला, तोही कॉन्फिडंट दिसतोय आणि या कॉन्फिडंट बॅटर्सच्या विरोधात तुम्हाला टप्पे थोडे पुढे मागे करत, गती कमी करत, व्हेरिएशन दाखवत यांना इथे थांबावं लागणार आहे. हा देखील चेंडू थोडा खाली राहिला. चौकार नक्कीच आला, परंतु त्यानंतरचे 2 चेंडू निर्धाव टाकलेत ते रजतने. धावसंख्या आतापर्यंत 34 धावा. चर्चा करत असताना कामिल समवेत 4 षटकांचा सामना आहे. किमान 50 पर्यंत पोहोचवावं लागेल. सिमेंट विकेट आहे, पाटा विकेट आहे, सरळ बॅटवरती चेंडू येतात, आक्रमण होतोय, धावा करणं फार गरजेचं आहे. पुढे ठेवला बॉल, त्यावरती हेलिकॉप्टर,
बॉल लॉंग ऑन सीमारेषा पार. कामिलच्या बॅटमधून बेधडक षटकार. चाळीस वरती 40. तिसरं षटक अद्यापही समाप्त झालेलं नाहीये. रजतच्या विरोधात देखील आक्रमणाचंच शस्त्र आहे ते उघारलेलं आहे. ते उमर 11 गोरेगाव संघाच्या फलंदाजांनी. 40 धावा. आडवा बॅटने हा देखील फटका काऊ कॉर्नरच्या दिशेने. बॉल सीमारेषा पार. अगेन इट्स मॅक्झिमम. बॅक टू बॅक 2 सिक्सर. खतरनाक फलंदाजी चालू आहे आता कामिल कडून. रजतच्या विरोधात पुन्हा गती कमी केली रजतने. टप्प्याने उसळी घेतले आणि हा चेंडू देखील वाईड घोषित केल्या पंचांनी. 47 धावा झाल्यात. एका मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करत असताना उमर 11 गोरेगाव संघ काकडवालच्या विरोधात देखील एक मोठी धावसंख्या उभारली होती. उमर 11 गोरेगाव संघाने आता या मॅच मध्ये देखील 4 ओव्हरच्या मॅच मध्ये देखील सडेतोड उत्तर गोलंदाजांना दिले पहिल्या सत्रात. खास करून मी कौतुक करेल कौनींचं. तिसरा षटकार या ओव्हर मधला कामिलच्या बॅटमधून. सुपर फास्ट बॅटिंग बाय कामिल. बॉल सीमारेषा पार. 3 षटकार या ओव्हर मध्ये. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या 53 53. साई शेलू संघाची संपूर्णता दारोमदार ॲज अ बॉलर म्हणजे बॉलिंग युनिटचा पण विचार केला तर फ्रंट लाईन बॉलर आहे तो धनंजय मुकणे. आणि धनंजय मुकणेच्याच विरोधात 20 धावा आल्यानंतर तो आपण म्हणतो ना फलंदाजीतला डाव गडगडतो तसा गोलंदाजी कुठेतरी गडगडली. आणि त्या गडगडलेल्या गोलंदाजीच्या विरोधात जे काही आक्रमण केले कामिलने असेल आरामने असेल त्याचबरोबर कौनींने असेल कमालीचं केले. 3 ओव्हरमध्ये तब्बल धावा त्याने कुठल्या त्या 53. सेकंड इनिंग बाकी आहे. या गोष्टीचा विचार करावा लागणार आहे तो शिवसाई शेलू संघाला. कारण कुठेही कॉन्फिडंट ते दिसत नाहीयेत. खरं तर कुमार मैदानात असल्यानंतर संपूर्ण युनिट कंट्रोलमध्ये असतो परंतु आज तसं पाहायला मिळालं नाही. लास्ट ओव्हर बॉलिंगसाठी साहिल आला आणि त्याच्या विरोधात पहिल्याच बॉलवरती जोरदार आक्रमण मोहम्मदच्या बॅटमधून आलाय. त्याच्या इनिंग मधला हा पहिला षटकार. चेंडू सीमापार धाडण्याचं काम मोहम्मद मात्र इथे करतोय. हिरा बोबेरे यांच्या वतीने कामिलसाठी तब्बल 5,000 रुपयांचं पारितोषिक. टीमचे पॅकर आहेत कव्हर्स मधून काढलाय. इथं चपराकच केसले. बॉल सीमारेषा पार. आणखी एक चौकार इरफानच्या मोहम्मदच्या बॅटमधून. ट्रेंडिंग सॉन्ग. चौकार आणि धाव फलक तब्बल 63 63.
धुलाई अक्षरशः चालू आहे. फार क्वचित असं चित्र आम्ही पाहतो शेलू संघाच्या विरोधात, परंतु आज उमर 11 गोरेगाव टीमच्या फलंदाजांनी सर्वांनाच इम्प्रेस केलंय. राईट आर्म राऊंड द विकेटने आता गोलंदाजी करेल शेवटच्या षटकात साहिल. सिमेंट विकेट आहे, त्या कारणास्तव व्हेरिएशनच्या बाबतीत गोलंदाजांना इथे काही ना काहीतरी वेगळं करावंच लागणार आहे, अन्यथा तुम्हाला सपाटून मार मिळेल. एक वेगळाच फटका, स्वीप मारण्याचा प्रयत्न होता. नो बॉल घोषित केलाय पंचांनी. अतिरिक्त धाव जोडली जाते. धावसंख्या 64, 64. अगोदरच धावा आणि त्यानंतर हा नो बॉल. फ्रीट पुढच्या चेंडूवरती दबाव जाणवतोय. पहिल्याच धावामध्ये खांदे विसावले, चुका झाल्यात गोलंदाजांकडून, परंतु हे लक्षात ठेवावं लागेल शेलू संघाला की सेकंड इनिंग बाकी आहे. मोहम्मद बॅटिंग करतोय. 64 धावा झालेल्या आहेत. सेकंड राऊंडची लास्ट मॅच आहे. यानंतर आणखी एक मॅच बाकी असेल. आमदार चषक सेकंड डे नाईट. चौसष्ट धावा. फ्रीडचा चेंडू. ऑन स्ट्राइक आहे मोहम्मद. हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न. 2 धावा. फिल्डिंग मध्ये देखील आता चूक झाले. बॅकअपला आहे फिल्डर. 2 धावेने स्कोर मात्र जाऊन पोहोचेल आता 66 वरती 66. फलंदाजांपासून बचाव करणारे चेंडू तुमच्याकडे असायलाच हवे. स्टॉक बॉल वरती तुम्ही प्रत्येक मॅचला निर्भर राहू शकत नाही. 66 धावा झाल्यात. स्वीप केलाय. गॅप मध्ये हा स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक फार दूर आहे. पोहोचेल त्यापूर्वी चेंडू पोहोचलाय सीमारेषेच्या पार. मिळतील धावा 4. गोरेगाव संघासाठी चौकार. गोरेगाव टीमने धावा झाल्यात त्या 70, 70. फुल टॉस. गुडघा वाकवला. बॉलला फेकून दिलाय. मिड विकेट सीमारेषा पार. मोहम्मदच्या बॅट मधून येतोय एक बैठक शॉट. षटकार. काय बॅटिंग केले कौनीन. खरं तर आग लावली ती कौनीनने. त्यानंतर कामिल आला आणि आता आगेचा वणवा पेटवलाय तो अक्षरशः मोहम्मदने या लास्ट ओव्हर मध्ये. 76 धावा झाल्यात. शेवटचा चेंडू शिल्लक. फटका हवेत आणि ते एक धाव निश्चित. कदाचित मोहम्मद दुसरीचा प्रयत्न करतोय, परंतु कामिलने त्याला थांबवलंय. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर एक भला मोठा डोंगर उभारलाय उमर 11 गोरेगाव टीमने. धाबा कुठल्यात त्या तब्बल 77. धाबा कुठल्यात आणि शेलू संघाला, शिवसाई शेलू संघाला धावा करायचे 24 बॉल मध्ये 78. क्रिकेटमध्ये कोणतीही धाव संख्या सुरक्षित नसते हे सर्वांनाच ठाऊक आहे. पाहूया शिवसाई शेलू संघ 78 धावांचा पाठला कसा करेल. कॉमेंट्री बॉक्स मध्ये करतोय परिवर्तन. त्या अगोदर आपण जाऊया डीजे सुरुवात होईल. पुन्हा एकदा आपण ऐकूया करंजी काळन यांचा आवाज. के
करतोय. खरं तर आज ज्यांच्या आवाजामध्ये ही स्पर्धा दुमदुमली असे कर्जेचे काका अर्थात समीरजी सोमणे सरांचा सन्मान आपण मंचावरती करू. समीरजी सोमणे सर आपणास विनंती आपण या. मी महेशजी धुळे यांना विनंती करेल आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करावा. अप्पाशेठ वारे देखील आहेत उपस्थित, ज्याने आज बक्षिसाची खैरात केली होती टीम जोबिली संघावरती. हा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती होतोय. समीरजी सोमणे सरांचा हा सन्मान या मंचावरती होत असताना एक भलं मोठं टार्गेट आता सेट केलंय. टीम उमर 11 गोरेगाव संघाच्या माध्यमातून टार्गेट आता सेट झालंय आणि आता या धाबा चेस होतील का रोखल्या जातील. पुन्हा एकदा मायक्रोफोनवरती येतील आमचे साथी समालोचक के अर्थातच करंजी काळन. धन्यवाद. थँक्यू सो मच समीरजी सोमने सर, महेशजी धुळे सर आणि त्याचबरोबर राहुलजी चव्हाण सर. वाट मॅचचं दिशेने एका बाजूला शिवसाई शेलू आणि त्यांच्या विरुद्ध उमर 11 गोरेगाव. दमदार बॅटिंग केले गोरेगावने, धावसंख्या उभारली आहे 77. 78च्या चेसला सुरुवात आणि पहिल्याच बॉलवरती प्लेड ऑन, पहिला आद्रा 0. बॅटिंग तर जबरदस्त केले गोरेगावच्या फलंदाजांनी आणि इथे सुरुवात गोलंदाजी करत असताना देखील जबरदस्त. आजचा रजनीचा आणखी एक सामना यानंतर तुम्हाला पाहायला मिळेल.
कमी गतीने टाकला, हॅमर केला, एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर येतोय बॉल वरती. ओहो, व्हॉट अ कॅच, सच अ ब्युटिफुल कॅच बाय बाळा. And at number 3rd down. अठ्ठ्याहत्तर धावसंख्येला चेस करायचं असताना सुरुवातीला पहिल्याच 2 बॉलवरती 2 विकेट आलेल्या आहेत. हॅट्रिक 100वरती असेल गोलंदाज अरमला आपण पाहतोय. लगातार तिसरा बॉल टाकेल, 2 विकेट ऑलरेडी आलेले आहेत. पाहूयात विकेट हॅट्रिक पाहायला मिळते का. बॉल निसटला हातामधून आणि सुदैवानं चांगली गोष्ट की तो मागे गेलाय. स्टंपच्या पुढे आला असता तर कदाचित बॅटर अटेम्प्ट करू शकत होता. डेड बॉल आहे, अंपायरचा सिग्नल. तिन्ही अंपायरचं देखील आपण कौतुक करू. आजच्या रजनीमध्ये महत्वपूर्ण जबाबदारी राहिली. अक्रॉस द बॅटने लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता, डॉट बॉल आलेला आहे. स्टंपचा फार जवळून बॉल आपल्याला पाहायला मिळाला. उमर 11 गोरेगावच्या समर्थकांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळतोय. जवळपास सध्या वाजलेले आहेत 2:15. मात्र तरीही प्रेक्षक मोठ्या संख्येने आहेत. क्रिकेटवरचं प्रेम, आपल्या गावावरती असणारं प्रेम आणि जबरदस्त खेळ केलेला आहे गोरेगावने पहिल्या मॅचमध्ये. कमी गती, वाह, पेस ऑफ, टॉस केलं बॉलला आणि थेट बॉल निघून गेलाय विकेट किपरकडे. डॉट बॉल. आतापर्यंत एकही धाव आली नाही बॅटच्या सहाय्याने. 2 लागोपाठ विकेट, 2 लागोपाठ डॉट बॉल. बॉल बाकी आहेत आता 2. शॉट ऑफ लेंथ, राईट झाला बॉल, अपील आणि यावेळेला बॅटर निघाला पॅव्हलियन कडे. विकेट बाद. सो पहिल्या 5 बॉलमध्ये 3 विकेट आलेल्या आहेत. शेवटचा बॉल जर मात्र आता इथे डॉट आला, विकेट आली तरी आपल्याला मेडन ओव्हर पाहायला मिळणार आहे. नवीन बॅटर मैदानाचा आत आला साहिल, जो स्ट्रायकिंग एंडला मागच्या मॅचमध्ये याच साहिलने कमबॅक केलं होतं. बॉल निघालाय मागे, बॉल आलाय मागे, हा डॉट बॉल. 3 विकेट्स प्लस मेडन. वा, आराम कडून पहिल्याच ओव्हरमध्ये एकही धाव खर्च न करता 3 विकेट काढण्यात आलेल्या आहेत आणि पूर्णपणे बॅकफुलला ढकलणारी, डॉमिनेट करणारी बॉलिंग शिवसाई शेलूच्या फलंदाजांना. बॉल बाकी 18 आणि 18 मध्ये 78 धावसंख्येची गरज आहे. चला जास्त घेऊ नका, फिल्डिंग सेट करा. उमर 11 गोरेगाव. पंढरनाथ धुळे साहेब यांच्या स्वप्नातून साकारलेला क्रीडा महोत्सव आपण सर्वजण एन्जॉय करतोय. आज सलग 2 सामने संग्राम 11 इथलंच जिंकले.
मागचा सामना चित्त थरारक होता, क्लोज एन्काउंटर होतं. ओमकारने लगावलेले 5 षटकार, संग्राम 11 नितलसने 4 बॉल राखून 52 धावा चेस केल्या. समोर खेळला आडवा बॅटने, काऊ फेसला फिल्डर. चौथी विकेट कुमार बाद. धाव तर एकही आली नाही, मात्र विकेट आलेल्या त्या जवळपास 4. अगोदरच्या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळालं अरम आणि आता आपल्याला पाहायला मिळतोय मुशरफ. डिसिप्लिन बॉलिंग. शॉर्ट ऑफ लाईन पूल करायचा होता, डॉट बॉल आलेला आहे. जखडून ठेवलं अक्षरशः. पहिल्या 8 बॉल मध्ये काही धाव आली नाही. काय बॉलिंग केलेली आहे. मेंटली प्रेशर होतं शेलूच्या फलंदाजांवरती, बिकॉज मागच्या मॅच मध्ये लो स्कोरला ते चेस करत होते, तेव्हा विकेट पडले होते. तेव्हा साहिलने आणि अक्षयने डाव सावरला होता आणि तो सामना त्यांनी जिंकला. यावेळेला हाय स्कोरला चेस करत असताना सुरुवातीला 3 विकेट काढल्या. आता जणू काही टेस्ट मॅच आपण पाहतोय. फ्लाय स्लिपला फिल्डर आहे, शॉर्ट लेगला फिल्डर आहे, थर्ड स्लिपला फिल्डर तुम्हाला पाहायला मिळेल. वन मोर डॉट बॉल. मुशरफ, वाह. 9वा डॉट बॉल आलेला आहे. 4 विकेट पडलेले आहेत, धाव आली नाही. सेकंड मेडन पाहायला मिळते का पाहूयात. कारण ज्या पद्धतीने मोठे फटके खेळण्यासाठी अटेम्प्ट करतात बॅटर, पण चेंडू आणि बॅटचा संपर्क आतापर्यंत झाला नाही. ओहो, कमी गतीने पूल करायचा होता, वळला बॉल. इथेही असेल तो डॉट बॉल. 10वा डॉट. वाह. या मॅच मध्ये पूर्णपणे आपण पाहतोय उमर 11 गोरेगावला. संग्राम 11 नितलं संघाला विनंती असेल मंचासमोर येऊन थांबा. कॅप्टन आपल्या मंचावरती या. फुल लेंथ आहे. यावेळेला बॉल निघालाय, एज घेऊन थेट गेला लॉंग स्टॉपला. या येतात पहिल्या 4 धावा. वरती पहिल्या 4 धावा येतात. अन्यथा 10चे 10 डॉट बॉल होते. इथे 12वा बॉल डॉट आला आणि अशा पद्धतीने 2 ओव्हरचा खेळ संपला. 4ला 4. शेलू आता आणि बनवायचा 74. उमर 11 गोरेगाव, जबरदस्त परफॉर्मन्स विथ द बॅट, विथ द बॉल. दोन्ही बाजूला चांगलं काम त्यांनी केले आणि खास करून फिल्डिंग डिपार्टमेंटने देखील जबरदस्त प्रयत्न केलेले आहेत, साथ दिलेले गोलंदाजांना. दुसरी रजनी स्पर्धेची बदलापूरमध्ये प्रथमच भव्य डे नाईट क्रिकेट स्पर्धा बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न आयोजित आमदार चषक 2025. महेश डोळे जे बदलापूर क्रिकेट समालोचक समितीचे अध्यक्ष आहेत, जे मॉनिटर कॉमेंटेटर आहेत या स्पर्धेचे, राहुलजी चव्हाण जे उपाध्यक्ष आहेत. आज मात्र सोमनाथजी खाडे सरांची देखील उपस्थिती होती. समीरजी सोमणे सर कर्जत यांचा आवाज तुम्हाला जरूर ऐकायला मिळाला. थर्ड ओव्हरला सुरुवात. फुल केलाय आणि यावेळेला बॉल सीमारेषेच्या बाहेर, गोल. षटकार. षटकार आलेला आहे.
कमी गतीने कट केल्या वेळेला थोडासा बॅटचा फ्लो गोदवला होता. डबलचा कॉल दिलाय साहिलने, पण थांबावं लागेल. फिल्डिंग चांगली, थ्रो चांगला आलाय. मी ते ती या बॉलवरती या वेळेला आता डबलचा कॉल आहे. डायरेक्ट हिट, चान्स घेतले, मिस झालेलेत. मागून येते बॅकअप, 2 धावा मिळत असताना सिंगल डबलने काहीच इम्पॅक्ट पडणार नाही. मोठे फटके जर आले तर या मॅच मध्ये जरूर असेल. लॉफ्ट करायचा होता, एज घेऊन बॉल शरीराला लागलाय आणि जवळपास आता ही 1 साइडेड मॅच सुरू आहे. धावा सुरुवातीला झाला नाही 2 ओव्हर्स मध्ये आणि सध्याचा स्कोर जर आपण बघितला तर तो 7च धावा. षटकार आणि चौका ऑलरेडी आलाय. 7 कशा, आताही चौकार आलाय. सो ओव्हरऑल टोटल स्कोरचा आपण विचार केला तर 17 धावा धावफलकावरती. या षटकातील बॉल बाकी. दोन बॉल बाकी. येस, थँक्यू अंपायर. लॉफ्ट केलं बॉल आणि याही वेळेला बॉल सीमारेषेच्या बाहेर आलाय. षटकार. सो 3 ओव्हरचा खेळ या ठिकाणी संपलेला आहे. MR पॅनलचे 3 अंपायर्स आपल्याला पाहायला मिळतात. दत्ता कडाव, तरुण डे आणि सनी भोईर या 3 अंपायरचे देखील कौतुक करूयात आपण. जबरदस्त कामगिरी राहिली दुसऱ्या रजनीमध्ये आज या 3 अंपायरची. ग्रामीण टेनिस क्रिकेट.in, संपूर्ण आमचे कॅमेरामॅन, टेक्निकल एक्सपर्ट, ऑनलाईन स्कोरर, सर्वांचा आपले आभार. दुसऱ्या रजनीचा सेकंड लास्ट सामना आपण सर्वजण एन्जॉय करतो. लास्ट ओव्हर बाकी आहे फक्त आता. अधिकृतरित्या आपण या 6 बॉल नंतर घोषित करू या मॅचचा विनर. संग्राम 11 नितलस या आपण कॅप्टन या मंचावरती आणि पूर्ण संघाला विनंती असेल आपण मंचासमोर येऊन थांबा. चला, वेळ जास्त घेऊ नका आता प्लीज. उमर 11 गोरेगाव. वेगवान बॉल लॉफ्ट तर केलाय, लॉंग ऑन कडे चाललाय, फिल्डर येत आहेत, चांगला झेल. 1 विकेट डाऊन. साहिल बाद. एक षटकार. 1 हँडेड स्ट्रोक.
वेगाने टाकल्या वेळेला फॉलो थ्रो मध्ये खाली पडलाय बॉलर. फॉलो थ्रो चांगला असतो, त्यामुळे फॉलो थ्रो कडे देखील लक्ष देणं गोलंदाजाला फार गरजेचं असतं. वेग लॉफ्ट लॉंग ऑन फिल्डर थोडासा लेट झाला आणि बॉलला त्याने स्टॉप केलंय. उचलून पुन्हा थ्रो केला जाईल, डाव तर मिळणार नाही. शेलू टीम चांगला संघर्ष होता, पण गोलंदाजांना मार पडला. फलंदाजांना सुरुवात चांगली करता आली नाही आणि हा सामना मोठ्या धाव. हमारे चैनल tenniscricket.in को और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे